क्षेत्रामध्ये अत्यंत आदरणीय नाव माजी डेप्युटी डायरेक्टर नेहरू युवा केंद्र भारत सरकारचे आदरणीय यशवंत मानखेडकर सर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत। त्याचप्रमाणे आजच्या या भव्य सोहळ्याचे ट्रॉफी प्रायोजक आणि प्रतिष्ठित नाशिककर ज्वेलर्सचे संचालक आदरणीय अजय नाशिककर सर यांचेही स्वागत। जोरदार टाळ्या वाजवूयात सुयश जाधवसाठी, जो आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठं प्रेरणास्थान आहे आणि कुठल्याही वेळी आपण फिनिक्स पक्षासारखी भरारी घेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुयश जाधव। मी सुयशला विनंती करेन की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। सर्वप्रथम मानखेडकर सर इथं आहेत, त्यांनी माझं नाव या पुरस्कारासाठी सजेस्ट केलं आणि सागर सरांनी स्वतः मला फोन केला आणि बोलवलं या कार्यक्रमासाठी, या पुरस्कारासाठी त्यांनी मला बोलवलं। त्याबद्दल मी सागर सरांचे आणि पूर्ण सुवर्णरत्न टीमचे पूर्ण आभारी आहे। त्याचबरोबर स्टेजवरील सर्व दिग्गज व्यक्ती, मान्यवर, अभिनेता, अभिनेत्री या सर्वांबरोबर मला स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली। खरं तर हे ॲक्च्युली माझ्यासाठी खूप मोठं एक सक्सेस म्हणलं तरी काही कमी नाहीये, तर हे खूप मोठं सक्सेस आहे। कारण या सर्वांना आजवर आपण टीव्ही मध्ये बघितलं, ऍटलिस्ट मी तरी यांना आजवर टीव्ही मध्येच बघितलं होतं, पण ते आज मी समोर बघतोय, खरंच मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाही। तर मी खरंच सागर दादा, खरंच मी तुमचं खूप आभार मानतो। आणि कसं माहिती आहे का, आभार तुझे मानले पाहिजे। इथे सर्व अवयव असताना सुद्धा अशी लोक समाजात की ज्यांच्यामुळे सगळी निगेटिव्हिटी होते। साधी छोटी छोटी कामं करायला सुद्धा लोकांना टेक्नॉलॉजीच्या मदतीची गरज पडते। आणि जिथे दोन्ही हात एवढ्या कमी वयात गेलेले असताना ज्या जिद्दीने तू ते सगळं केलंस आणि अचीव्ह केलंस, ॲब्सोल्युटली अनबिलिव्हेबल आहे। म्हणजे तुझी डॉक्युमेंटरी ज्यावेळेला समोर माझ्या डोळ्यासमोर चाललं होतं, ते सगळं बनवत होतं, तुझी स्क्रिप्ट समोर होती, मला रात्रभर झोप नाही लागली। एक 2-3 लोकांच्या ज्या डॉक्युमेंटरीज होत्या, त्या वनिता ताई, तिच्या डॉक्युमेंटरी बघून तर लिटरली मला रात्रभर झोप नाही लागली। कारण तिच्या डॉक्युमेंटरीमध्ये ज्या पद्धतीने सापाला तिने रेस्क्यू करते, 100 फूट खोल विहिरीमध्ये जाऊन साप रेस्क्यू करणं, स्वतःचा जीव धोक्यात घालून नागासारखा यायला, आणि सुरेशविषयी तर म्हणजे त्याचे व्हिडिओज बघताना, त्याच्या अचिव्हमेंट्स बघताना विश्वास पटत नाही की असं सगळं सुद्धा केलं जाऊ शकतं। त्याकरता सुयश, आम्ही सगळे तुला स्टँडिंग ओवेशन देतो। मी सर्वांना विनंती करतो की तो भारताचा रिस्पेक्टेड खेळाडू आहे, हे डिझर्व, आणि त्याला स्टँडिंग ओवेशन मिळायलाच पाहिजे। तू अभिमान आहे आमचा, तू स्वाभिमान आहेस। त्यामुळे कलाकार असतात, सगळे असतात, आणि ते कलाकार जरी असतील ती सुद्धा मान्य करतील की तू जे करतोयस ना ते आम्हाला सगळ्यांना शक्य नाही। सुरेश, थँक्यू सो मच। मी माझी स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगेल। त्यापूर्वी मला माझ्या आईला, माझी आई इथं आहे, माझ्या आईला आणि माझा भाचा इथं आहे, तर त्यांना मला इथं बोलवायला आवडेल। त्यांना यासाठी बोलवायला